वाटत नाही मला डॉल्फिन्स भेटतील. म्हणजे तू आज माझ्या अॅनिव्हर्सरीच्या दिवशी तू त्याला मला फेकून द्यायला सांग. फिरायचं अजून पूर्ण इव्हिनिंग स्पॉइल झालीये, पूर्ण इव्हिनिंग. गुड मॉर्निंग एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आणि सकाळी सकाळी उठून आता मी चाललोय बटरफ्लाय बीचला, कारण की सगळे बोलले सकाळी 6ला उठायचं होतं. 6 वाजता इथून ज्या फेरी असतात ते पकडून जायचं बटरफ्लाय बीचला, म्हणजे ते डॉल्फिन्स बघायला मिळतात. पण 6 वाजता आम्ही काय उठलो नाही आहोत, पण आता उठलो. 8 वाजलेत आणि आता निघतोय. काय इथे आमचं झालंय कॅश प्रॉब्लेम, कारण इथे जवळ ATM नाहीये म्हणून कॅश प्रॉब्लेम. आणि जीपे घेत नाही ती माणसं. तू केसाला काहीच नाही मारलं? ते होतील, सेट होतील. लावलंय, सेट होतील. ओके चलो गाईज, आमची आज आहे 3rd अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी. चलो निकलते अभी. बघू डॉल्फिन दिसतात का आपल्याला असे असे. माझा लक एवढा खराब आहे ना, मला वाटत नाही मला डॉल्फिन्स भेटतील. जाऊ दे, आपण बटरफ्लाय. एक्सक्यूज मी, हॅलो दादा, ऊपर थोडा क्लिनिंग कर दो ना. सीन असा झाला की इथून आता जे बोट्स आहेत ना ते बंद होतात, सो आम्हाला तर जायला लागणार आहे कोवलम बीचला. मिळालं का? कडायचं तुला? तेवढंच आहे तो. जा, सोडलं तुला. गाईज हे लोक ना, आम्हाला माझी फ्रेंड आलेली पूजा, तर पूजाने मला सांगितलं इथून पर हेड 600 ने बोट्स जातात आणि 200 नाही पण 500 ने आम्ही तिकडे चाललो. आधी तर आम्हाला जास्त सांगितलेलं. बोटिंग ना क्या नाही नाही थँक्यू, नाही नाही थँक्यू. आम्ही ज्याच्याकडे बोललो होतो ना तो पण आला आणि आम्ही रँडम एकाला विचारलेलं ना, त्याने आम्हाला 500 सांगितलं. आम्ही आमचे 100 रुपीज वाचत आहेत तर आपण जायचं. चलो मी फर्स्ट टाइम बघितलं हे असं. चढशील ना मी पाण्यामध्ये? चढशील ना? हा पण हेल्प करायला आलेला यांना. हा असू दे, चल, को बात नाही. भिजलो. आलो आलो आलो. हा म्हणजे तू आज माझ्या अॅनिव्हर्सरीच्या दिवशी तू त्याला मला फेकून द्यायला सांगतोय? केलं नाही तुम्ही काय? मला फेकून द्यायला सांगतोय? दादा तो काय बोलला? हिला फेकून दे बोलला. मोबाईल आजच चान्स आहे तुझ्याकडे, फेकून दे हिला असं बोलला. चुकीचं आहे अध्यक्ष महोदय. हो काय लगे अध्यक्ष महोदय हेच आपले. नाही तुम्ही अध्यक्ष आता सचिव आहे, तू अध्यक्ष आहे. हा ओके. रेडी फोटो. अरे फोटो नहीं मारे ना. हाँ सही देखा 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 लंबा पत्थर एलिफंट माउथ गणपती. येस. ए वाव, इथून तर अजून क्लिअर वाटतंय.
कोण डान्स बराबर हमारे यहाँ कहते हैं खूब पट्टी लगा था। अभी आवाज नहीं आएगा। इस्पिक म्हणजे तुला नाही करणार बारीक तुला शिकायला लागला थोडंसं मोठा व्हायला तुझा आहे ना मेंदू तुझा मेंदू तर इथे आहे माहितीये मला तुझा मेंदू हे बघा अभिचा मेंदू इथे आहे आणि बोट पण दादाकडून ढकलून घेतलेला आहे तुम्ही नाही ढकलली मी ढकलली गाईस व्हिडिओसाठी बोट नाही चालवाल बोट मला चालवता नाही येत बोट चालवतोय पाच डॉल्फिन्स दिसले आणि ते खुश झाले कसले सुंदरच रे मिळते खूप आहेत ए प्लीज एकाने वरती जम्प करा यार 200 घे बस हा ना एकाने जम्प करा रे 200 घे लाकडे येतात तोंड बघ फिरायचं अजून बोटिंग करायचं टाइमपास अजून थोडं भिजायचं अरे पण नाक फुगला जरी असेल तर त्यांना मेहनत नको करायला चला लवकर उतरा चला उतरने का टाइम झालेला आहे कुठे चाललीस हा सांग जरा गाईस खरंच सांगते तुम्हा लोकांना विश्वास नाही बसणार आम्ही गेले 3-4 तास केक शोधतोय केक आणि आम्हाला एक साधा केक नाही भेटत आहे आणि इकडे रस्ता बघा कुठे आलोय बेकरी एक बेकरी समजलंय मला बीच साइड त्याच्या एक्झॅक्ट बॅक साइडला इथे आम्ही बाय रोड येऊन गेलो जे आम्हाला पहिलंच गुगल वरती मिळालं पण तिथे होता फक्त नॉर्मल वाल्या पेस्ट्रीज केक तर तिथे नव्हतं मग आम्ही असं झालं की ठीक आहे दुसरीकडे केक शोधू एक लोकेशन भेटलं कुठल्या तरी केक शॉपचं तिथे गेल्यानंतर समजलं इथे केक शॉपच नाहीये आणि त्याच्यानंतर आम्ही फिर मग माझ्या मैत्रिणीने एक सजेस्ट केलेलं तिथे गेलो तो केक शॉप मंडलम काहीतरी कॅफे होतं तर ते कॅफेच बंद आहे हे आम्हाला दिसतंय तिकडे बघतो आता काय मिळतंय आम्हाला अक्षरशः कंटाळा आलाय माहितीये चालून म्हणजे कुठे असं असतं की केक नाही भेटत केक साठी जवळजवळ 30 किलोमीटर फिरलोय केक नाही जास्त होते आणि परत आम्ही आता झालं आमचं की ठीक आहे जाऊ दे आता बघूया मिळालं तर ठीक आहे नाही तर मग आता काय ऑप्शन नाहीये तर आता आल्यानंतर आमचं जो आहे ना रिसॉर्टचं त्या माणसाला विचारलं की रेस्टॉरंटमध्ये खाली की इथे केक तुमच्या इथे तरी मिळेल का पेस्ट्री किंवा काय तर तो म्हणतो नाही मग जर्मन बेकरी आणि जर्मन बेकरी आमच्या एक्झॅक्ट बॅक साईडला आणि आम्ही फिरतोय आणि आता हे बघा याची तर फुल हालत झाली काय करू आता 30-35 किलोमीटर मी ड्रायव्हिंग करतोय उगाचच त्यामुळे जास्त हे झालं रोड तर बघा कसं आहे ही बॅक साईड आहे इथूनच चालत येतोय आम्ही दादा आणि अभि लिटरली बोलले तुम्हाला दोघांना कुठे जायचं तिकडे जा आम्हाला दोघांना तर घेऊच नका आमची पूर्ण इव्हिनिंग स्पॉइल झाली आहे पूर्ण इव्हिनिंग म्हणजे आम्ही असं विचार केला दुपारी आलो तिथून सकाळी आलो त्याच्यानंतर आम्ही मस्तपैकी दुपारी खूप ऊन होतं सो आम्ही रूममध्येच मस्तपैकी रेस्ट वगैरे केली आणि असं ठरलेलं की ठीक आहे 4:30ला वगैरे आपण मस्तपैकी रेडी वगैरे होऊन जाऊयात आणि हे काय हां सो 4:30ला रेडी वगैरे होऊन जाऊयात केक घेऊन येऊयात आणि मस्त थोडंसं बीचवरती शूट करूया सो सगळा प्लॅन फ्लॉप झालेला आहे काय माहिती फर्स्ट टाइम असं झालं की पण मिळतंय की नाही मिळतंय माहित नाही तिकडे काय आमचे अवतार बघ कसे झाले फुल टॅन पडले आम्ही जेवढे आम्ही केरळला नाही ना टॅन पडलं तेवढे टॅन आम्ही आत्ता इथे पडलोय फायनली आम्ही आता इथे आलोय आणि आता आम्हाला ही भेटली एक कॉफी क्रीम आणि एक चोको ब्राउनी घेतले बघा पेस्ट्रीज आहेत एकही केक अवेलेबल नाही आहे केकच नाही आहे त्यांच्याकडे आणि लाईव्ह बेकरी पण नाही चॉकलेट रोल
किती माणसं बरं बसलेत का? नाही ती नाही आता मी हे ट्राय करणार आहे. हा, ते खा तुम्ही. तुला खायचंय? टक्क नाही म्हणाला ह्याला. फोन पकड जरा. हे अंड्याचं होतं पण काय हो एकच आहे. बघ तू एकच आहे बोललं तर लगेच काही करायला लागली स्मेल घ्यायला. नाहीये. चलो गाईज भेटूयात आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. हा व्लॉग आपण इथेच एंड करतोय. चॅनलवर नवीन असाल तर आत्ता चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करायला पण अजिबात विसरू नका. बाय बाय.